नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, आज कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चेसाठी विषय निवडलाय तलावातील मत्स्य बोटुकली बीज निर्मिती आणि साठवण असा हा विषय निवडलाय। मंडळी, आपल्याला कल्पना असेल की देश पातळीवर जर आपण विचार केला तर जवळपास 8128 किलोमीटर लांबीचा प्रचंड मोठा सागरी किनारा आपल्या देशाला लाभलाय। आपल्या राज्याचा जर विचार केला तर आपल्या राज्याला जवळपास 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे। म्हणजे ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, म्हणजे आता पालघर 5वा जिल्हा आहे तो सुद्धा आपण गृहीत धरायला हवा। 720 किलोमीटर लांबीचा प्रचंड मोठा समुद्र किनारा लाभला आहे आणि त्यामुळेच मत्स्य व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर केला जातो। मत्स्य व्यवसायाला वाव आहे आणि बरेच लोक या व्यवसायामध्ये आहेत। जसं सागरामध्ये हा व्यवसाय केला जातो, सागर किनारपट्टीला हा व्यवसाय केला जातो, तसं भूजलावर सुद्धा हा व्यवसाय केला जातो आणि फार मोठ्या प्रमाणावर केला जातो। आज आपण जर बघितलं तर सागरातून जे मिळणारं वार्षिक उत्पादन आहे ते जवळपास 4.5 लाख मेट्रिक टन एवढं प्रचंड उत्पादन आपल्याला सागरी मत्स्य व्यवसायातून मिळतं। तसंच भूजलावर जे मत्स्य व्यवसाय केला जातो त्यातून जवळपास आपल्याला वार्षिक 1.5 लाख मेट्रिक टन पर्यंत उत्पादन आपल्याला मिळतं। पण हे जरी आकडे मोठे असले आणि आपल्याला भव्यदिव्य वाटत असले तरी जो व्यवसाय करणारा जो मत्स्य व्यवसाय जो आहे त्याच्यासमोर अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत। बरेच वेळा असं होतं की बीज निर्मिती होत असते, अनेक केंद्रांना होत असते, पण मागणी खूप असते आणि पुरवठा कधीतरी होत नाही, त्यात खंड पडतो। बरेच वेळा वेळेवर मत्स्यबीज उपलब्ध होत नाही। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे नवे व्यावसायिक आहेत त्यांना या विषयाचं ज्ञान नसतं, त्यांना प्रशिक्षण हवं असतं। बरेच व्यावसायिक असे आहेत की ज्यांना असं वाटतं की कुठल्या प्रकारचं खाद्य दिलं तर मासे लवकर मोठे होतील आणि आपण त्याचं विपणन म्हणजे मार्केटिंग लवकर करू शकू। असे अनेक प्रश्न जो व्यावसायिक हा मत्स्य व्यावसायिक आहे त्याच्यासमोर असतात। मंडळी, हेच अडचणी, हेच प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आपण कृषी दर्शनमध्ये हा चर्चेसाठी विषय निवडलाय की तलावातील मत्स्य बोटुकली बीज निर्मिती आणि साठवण असा हा विषय निवडलाय। आपल्याला स्क्रीनवर तो विषय दिसतोय। तर मंडळी, आज या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, कारण सागर पण आहे, सागरातले मत्स्य व्यवसाय पण आहे आणि भूजलावरचा पण मत्स्य व्यवसाय, म्हणून 2 तज्ञांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलंय। आपली ओळख करून देतो। सर्वप्रथम श्रीयुत राजेंद्र जाधव सर। नमस्कार। जाधव सर हे सहायुक्त आहे मत्स्य व्यवसाय भूजल महाराष्ट्र राज्य असं त्यांचं डेसिग्नेशन आहे। आज आपल्यासोबत आहे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी। त्यानंतर आपल्यासोबत आहेत श्रीयुत व्ही नाईक सर। नाईक सर सुद्धा सहयुक्त आहे मत्स्य व्यवसाय सागराचं काम बघतात महाराष्ट्र राज्य। नमस्कार। दोन्ही महानुभाव आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। कृषी दर्शन कार्यक्रमात आपले दोघांचे मनापासून स्वागत। सर, आपला हा जो कार्यक्रम आहे हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे, त्यामुळे आपण पहिले आपल्या शेतकऱ्यांना पहिले फोन नंबर सांगूया, कारण त्यांना अनेक जो मत्स्य व्यावसायिक आहे त्याला फोन करून आपल्याला प्रश्न विचारायचे असतात। मंडळी, आमचे फोन नंबर नोट करून घ्या। पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050। जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी कोड अगोदर फिरवायचा आणि नंतरच प्रश्न विचारायचा आहे। आणि दर्शकांना अजून एक माझी नम्र विनंती आहे की प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज आपल्याला कमी करायचा आहे, म्हणजे प्रश्न आम्हाला नीट ऐकू येईल। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सलग प्रश्न विचारायचा आहे, वेळेचं आपल्याला बंधन पाळायचं आहे। सर, आपल्यापासून सुरू करूया। जाधव सर, जेव्हा हा व्यवसायाचा आपण भूजल मत्स्य व्यवसायाचा जेव्हा विचार करतो, ज्याचं आपण काम पाहता, तर राज्यामध्ये किती क्षेत्र उपलब्ध आहे ज्यावर हा व्यवसाय आज लोक करतायत? महाराष्ट्र राज्यामध्ये जलक्षेत्राचा विचार केला तर 4,18,000 हेक्टर जलक्षेत्र उपलब्ध आहे आणि त्यामध्ये हा मत्स्य व्यवसाय केला जातो। तर त्या मत्स्य व्यवसाय करण्यासाठी आपल्याला प्रथम जे अत्यंत महत्त्वाचं असतं ते पाणी उपलब्ध असली तर त्याच्यानंतर जे मत्स्य उत्पादन घ्यायचं असेल त्यासाठी मत्स्यबीज हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्यामुळे ते मत्स्यबीज निर्मिती करणं आवश्यक आहे। पण सर, आता जलाशयात जे भूजलावर जे जलाशयात मत्स्य व्यवसाय केला जातो तर साधारणतः कोणत्या प्रकारच्या माशांची साठवणूक किंवा बीजाची साठवणूक केली जाते, काय सांगता येईल? मत्स्य उत्पादन घेण्यासाठी भारतामध्ये इंडियन मेजर कार्प नावाचे, म्हणजे प्रमुख कार्प हे नावाची जातीचे मासे आहेत। त्याच्यात रोहू येतो, कटला येतो, मृगल येतो आणि सिप्रिनस नावाचा, असे 4 प्रकारचे कल्चर्ड, म्हणजे जे माशात जतन करून माशाचा साठा वाढून त्याचा उपयोग केला जातो। तर ही 4 जातीची मासे साठवणूक केली जाते। तसेच जे लोकल फिश आहेत, म्हणजे पारंपरिक पद्धतीने वाढलेले ते पण फिश त्याच्यात असतात, पण हे कल्चर केलेले मासे जे आहेत ते बाजारभावात चांगले विक्री होतात, म्हणून याचा उपयोग जास्त साठवणूक करण्याकरता केला जातो। सर, आता हे जे आपण सांगितलं कार्प सांगितलं, आपण सिप्रिनस आपण सांगितलं, तर बरेच वेळा गावाकडे आपण जेव्हा जातो
तेव्हा तळ्यांमध्ये किंवा लेकमध्ये जे मत्स्य व्यवसाय किंवा तळ्यांमध्ये केलं जातं विशेषतः त्याच्यामध्ये रोहू, कटला, मृगळ याचा नेहमी कानावरही शब्द पडतात. म्हणजे ते हा पण प्रकारचे मासे करतात लोक तिकडे. हो, तेच जास्त मासे, कारण कल्चरेबल फिश आहेत ते, त्याच्यामुळे त्यांना रोहू, कटला, मृगल आणि सिप्रिनेस करतात. परंतु जे खोदकाम केलेले तलाव आहेत किंवा काही ठिकाणी आता मोठ्या तलावात पण कोलंबी साठवणूक केली जाते. हो हो सर, कोळंबी साठवण विषयी आपण बोलत होता. आता कटला रोहू, आता हा कटला आम्ही दाखवतोय, हा कटला जातीचा मासा आहे. तर त्या कटला जातीच्या माशामधून चांगलं उत्पन्न मिळतं आपल्याला. रोहू मधून पण मिळतं आणि मृगल मधून पण मिळतं आणि सिप्रिनस मध्ये पण मिळतं. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात आपण त्या मत्स्य बीजाची साठवणूक केली पाहिजे. पण तलावाचा आकारमान मोठा असल्यामुळे आपण मत्स्य बीज वाढवून त्याच्यापेक्षा पुढची स्टेज म्हणजे बोटुकली, ही बोटुकली साठवणूक केली तर आपल्याला जास्त लाभ मिळतात आणि त्याचं सर्वायवल रेट असतं, म्हणजे त्याची जगण्याची ती जास्त असते. म्हणजे जर मत्स्यबीज टाकलं तर इतर मासे त्यांना त्रास देऊन ते मरतूक होऊ शकतात. परंतु बोटुकली टाकली तर आपण बोटुकली जवळजवळ 80 ते 90% सर्वायवल होते, जिवंत राहते आणि त्याचं 1 किलोपर्यंत मासा एका वर्षात होऊ शकतो. म्हणून तो उत्पादनासाठी रोहू, कटला, मृगल हे जातीचे मासे टाकतात. आणि बोटुकलीचं साठवण झालं पाहिजे म्हणजे इतर माशांपासून त्यांना धोका पण नाही आणि जी मृत्यूकीची जी टक्केवारी ती कमी असते. कमी होते. नाही सर, एक प्रश्न महत्वाचा आहे मला विचारायचा आणि अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रश्न असा आहे तो. आपण जेव्हा सागरातील मत्स्य व्यवसाय म्हणतो तर जेव्हा सागर डोळ्यासमोर येतो तेव्हा 26/11चा पण प्रश्न डोळ्यासमोर येतो. जो घातपाताचा प्रकार आपल्या देशामध्ये घडला होता आणि जे लोक आले होते हे घातपात करायला ते सागराचा जो मार्ग आहे त्यांनी त्यातूनच ते आले होते. तर आता आपलं जे विभाग आहे आणि मच्छीमार तिथे कार्यरत असतात म्हणजे समुद्रातच असतात, तर सुरक्षितता देशाची, सागर, आपला विभाग आणि मच्छीमार बांधवांकडून काय अभिप्रेत असतं का? आपल्याला काही अपेक्षा असते का की अशा प्रकारची इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे? नक्कीच. आता सागराचा भाग सांगितला म्हणजे त्याच्यामध्ये आलेले मच्छीमार, मच्छीमार हे सागरामध्ये आपलं जीव धोक्यात घालून मासेमारीचं उपजीविकेचं साधन करत असतात. तर ते साधन करत असताना आपल्या जे आता देशमुख सरांनी सांगितलं की 26/11चा जो दहशतवाद झाला तो समुद्रातून झाला आणि जी बोट वापरली गेली ती मच्छीमारी बोट. त्यामुळे मच्छीमारांचा सहभाग हा सुरक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे आणि सागरामध्ये ते सुरक्षितता असतेच आहे. सागरी पोलीस असतात आहे, तटरक्षक दल आहे आणि नौदलसुद्धा असतं जे आपल्या भारताची सागरी सीमा ही सुरक्षित ठेवण्याचं कार्य करत असतात. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मच्छीमार, आमचे जे मच्छीमार सागरामध्ये करतात ते त्यांचे डोळे आणि कान असं संबोधलं जातं. कारण समुद्रामध्ये जास्तीत जास्त मच्छीमारांचा वावर असतो आणि त्यांच्या मार्फत सुरक्षा यंत्रणा त्यांच्याकडे एखादी जर अघटित घटना किंवा एखादं जहाज अनपेक्षित असं काही दिसलं नेहमीपेक्षा तर ते त्यांना सुरक्षा यंत्रणा कळवत असतं, मत्स्य विभागाला कळवत असतं आणि त्यामुळे त्यांची मच्छीमारांची सहभाग सुरक्षा यंत्रणेत खूपच महत्त्वाचा आणि मोठा आहे. बरोबर. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता की जेव्हा भूजलावर आपण मत्स्य व्यवसाय करतो तर आपण बोटुकलीचा आत्ता उल्लेख केला, तर मत्स्य बीजाची गरज असते का की बोटुकलीपासून सुरुवात करता येईल? नाही सर, आपण जेव्हा मत्स्य बीज तयार करायचं असेल तेव्हा आपण प्रजनक बोलतो. जे मोठे मासे असतात 1 ते 2 किलोच्या वरती मासे असतात, नर आणि मादी. म्हणजे समजा कटलाचं घेतलं आपण तर आपल्या 1 ते 2 किलोच्या वरती कटला, 1 ते 2 किलोच्या वरती मादी सिलेक्ट करून घ्यावे लागते की त्यांच्यामध्ये अंडी पण असतील आणि मिल्ट पण असतील. नरमध्ये मिल्ट असतं, माद्यामध्ये अंडी असतात. ते चेक करून आपण त्यांना सेग्रिगेट करतो. वेगवेगळ्या तलावात आपण नर आणि मादी ठेवतो आणि जेव्हा प्रजनक हंगामा चालू होतो म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट हा आमचा प्रजनक हंगाम असतो. पावसाची सुरुवात चांगली होते, कंडिशन चांगले असतात, हवामानात फरक होतो, वातावरणात अनुकूल वातावरणात बदल झाला की म्हणजे अशा नरमध्ये आम्ही एका टाकीत घेतो की ज्याला आपण सर्क्युलर हॅचरी बोलतो. त्या सर्क्युलर हॅचरीमध्ये आम्ही टाकून त्यांना प्रजनक इंजेक्शन देतो की जे प्रमाणे त्यांनी ब्रीड झाले पाहिजे लवकर आणि त्या दोघांचं मिलन होऊन की त्याप्रमाणे ती अंडी सोडतात. ती अंडी सोडली, ह्या अंडी सोडायच्या कार्यक्रमाला त्यांना ते 16 ते 17 तासाचा कालावधी लागतो. अंडी पण आहेत, दाखवण्यात येत आहेत. ही अंडी आहेत, ही अंडी अशी तयार होतात. त्या प्रजनकाने अंडी सोडल्यावर ते 15 ते 20
तासाच्या कालावधीत त्या अंड्यापासून आपण स्पॉन तयार करतो, त्याला मत्स्यजिरे बोलतात. आणि ते मत्स्यजिरे पुन्हा आपण त्याला 15 ते 20 तासाचा कालावधीनंतर ते फ्राय म्हणजे मत्स्य बीज बोलतो ते तयार होतं. अशा प्रकारे म्हणजे माशांपासून, प्रजनक माशांपासून अंडी तयार करून घेतो आपण आणि अंड्यापासून आपण स्पॉन तयार करतो ज्याला मत्स्यजिरे बोलतात आणि त्या मत्स्यजिऱ्यापासून आपण मत्स्य बीज तयार होतं. सर आता हे जे आपण सांगितलं की मत्स्य बीज तयार होतं, तर आता मत्स्य बीज तयार झालं असं जर आपण गृहीत धरलं तर मग याचं संवर्धन कसं करायचं? हां, मत्स्यबीज आपण घेतलं, ते मत्स्यबीज एका तलावात आपण सोडलेलं असतं, त्यांना आपण खाद्य वगैरे देऊन त्यांची वाढ, आणि ते मत्स्यबीज टाकल्यानंतर पुन्हा तिथून काढून ते दुसऱ्या तलावात सोडतो, त्याला संवर्धन तळे बोलतात. त्या संवर्धन तळ्यामध्ये 15 ते 20 दिवस ठेवून त्या मत्स्यबीजाचे आकार बोटुकली म्हणजे 5 सेंटीमीटर होईपर्यंत तिथं त्यांना वाढवलं जातं आणि ते 5 सेंटीमीटर झालं की त्यांना बोटुकली आपण संभवतो आणि ते बोटुकली आपण मग विक्री करतो. जे कास्तकार आहेत, मच्छीमार आहेत किंवा संस्थेचे मच्छीमार येतात आमच्याकडे, नोंदणी करतात माशांची, त्यांना आम्ही विक्री करतो आणि ते विक्री केले झाले ते विकत घेऊन मग तलावात सोडतात आणि तलावातून मग पुढे मत्स्य संवर्धन तलावामध्ये करतात. बरोबर, अशा प्रकारे संवर्धन केलं जातं. सर एक फोन येतोय उस्मानाबादवरून, शिवाजी गायकवाड काय विचारू इच्छितात? विचारा शिवाजीराव. काय आपल्याला आपली विहिरीत मासे सोडायचे कुठल्यासाठी करता येते? काय म्हणताय? मोठ्याने विचारा, परत विचारा. हा, मोठ्याने विचारा. विहिरीत आपल्याला मासे सोडायचे आहेत, म्हणजे हे जे काय हे मासे सोडायचे कुठल्यासाठी करता येते? बरोबर, तुमचा प्रश्न कळलाय, तुम्ही फोन ठेवू शकता. की त्यांना विहिरीत मत्स्य व्यवसाय करायचा आहे किंवा मत्स्य संवर्धन करायचं आहे तर कोणत्या जातींचं नेमकं त्यांनी उपयोग केला पाहिजे, काय सांगता येईल? गायकवाड साहेब, मत्स्यबीज साठवणूक करण्यासाठी विहिरीचा पण उपयोग करून घेता येईल, परंतु विहिरीचं आकारमान किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं. कारण आपण जवळजवळ 1 हेक्टरमध्ये 5000 बोटुकली साठवणूक करतो. समजा तुमची विहीर छोटी असेल तर एक 50 ते 100 नग बोटुकली साठवणूक करा, ते चांगले वाढू शकतात. परंतु त्यांना फीड देण्याचा प्रश्न आला तर लोकल फीड तुमचं काय मिळत नसेल तिथे, त्यामुळे ॲडिशनल फीड टाकून साठवणूक केले तर वाढ होऊ शकते, पण हा धंदा व्यावसायिक नाही होऊ शकणार. सर एक फोन आलाय सोलापूरहून, भारत खेडकर काय विचारू इच्छितात? विचारा. हा सर. हा विचारा. सर मी शेततळ केलेलं आहे ऑलरेडी. हां, 210 फूट बाय 210 फूट आणि त्याची खोली आहे 50 फूट. 50 फूट खोली शेततळ आणि पाणी साठा सर्वसाधारण 38 फुटाच्या आसपास आहे. हां हा, त्याच्यावर आता मला माशाचं बी सोडायचं आहे. हां साहेब, ती कुठलं सोडू द्या? हां, त्यात सोडू शकता तुम्ही, कारण त्या शेततळ्यात प्लास्टिक लाइनिंग केले का तुम्ही? हा सर. हां, प्लास्टिक लाईन म्हणजे शेततळ्यासाठी पाण्याचा उपयोग करण्यासाठी तुम्ही केलेला आहे, पण पूरक व्यवसाय म्हणून त्याच्यात रोहू, कटला आणि मृगल हे 3 गोष्टी ज्या आहेत, रोहू, कटला, मृगलचे माशांच्या, त्या तिन्ही पण सोडू शकता, परंतु कमी प्रमाणात सोडा, कारण त्यांना जमिनीतून येणारं जे खाद्य ते मिळणार नाही, तुम्हाला ॲडिशनल फीड टाकावं लागेल. त्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात सोडून त्याचा व्यवसाय घेऊ शकता. वर्षभर पाणी राहिले तर तुम्हाला 1 किलोपर्यंत हा रोहू, कटला मिळू शकतो आणि पूरक व्यवसाय म्हणून हा तुम्हाला चांगला फायद्याचे ठरेल. सर, कारण काय त्यांनी शेततळ हा जो त्यांनी मगाशी ते बोलले त्यामुळे मला थोडं खूप आश्चर्य वाटलं, कारण शेततळ्यामध्ये आपण खोली साधारण 3 मीटर म्हणजे 10 फूट पर्यंतच आपण ठेवतो आणि 50 फूट म्हणजे फार प्रचंड मोठी खोली झालेली आहे. खऱ्या अर्थाने तो तलाव झालेला आहे. शेतीसाठी पाण्यासाठी असतो, पण पूरक व्यवसाय म्हणून याचा उपयोग करता येईल. नाही सर, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आज आपण बघितलं संपूर्ण जगामध्ये तर मासे खाणाऱ्यांची संख्या खूप आहे टक्केवारीमध्ये जर बघितलं तर, पण त्या मानाने पुरवठा म्हणजे खूप मोठी तफावत आहे त्याच्यामध्ये. आणि मासे आपण जर बाजारात गेलात म्हणजे ग्राहकांची नेहमी तक्रार असते की प्रचंड महाग आहेत मासे, म्हणजे सामान्य माणसाने तर मासे खाणे सोडूनच दिला असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आता सर असं आहे की जेव्हा याच्यावर बंदी म्हणजे जेव्हा मत्स्य व्यवसाय वर्षभर तर काही होत नाही, कोणत्या कालावधीमध्ये याच्यात बंदी असते की या सीझनमध्ये मत्स्य व्यवसाय किंवा मासेमारी व्हायला नाही पाहिजे, काय सांगताय? नक्कीच, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मासेमारी बंदी हा अत्यावश्यक, हा मत्स्य व्यवसायाचं व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे. जसं जाधव साहेबांनी सांगितलं की आपण तलावामध्ये ज्या मत्स्योत्पादन करण्यासाठी आपण त्याचं मत्स्यबीज सोडतो आणि त्याची वाढ करून त्याचं मत्स्योत्पादन केलं, पण समुद्रामध्ये तसं काय आपल्याला करता येत नाही. काही पाश्चिमात्य देशामध्ये काही प्रमाणात केलं जातं, पण आपल्याकडे अजून ती प्रथा नाही आहे की ते करणं शक्य होत नाही, कारण आपल्याकडे ज्या बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत आणि ह्या जातींचं संवर्धन करणे हे आपल्या मच्छीमारांच्या किंवा जे मत्स्य व्यवसाय आहेत त्यांच्या हाती असते. आणि ते जर आपण साठवणूक केलं
त्यांची जपवणूक किंवा व्यवस्थापन करायचं झालं तर जे मत्स्यसाठा आहे त्याचा साधारणतः 60% साठा हा आपण त्याचं मच्छीमाराने उत्पादन घेऊ शकतो आणि 40% हा त्यांच्याकडे साठवणूक करून पुढच्या मत्स्योत्पादनासाठी ठेवायचे एक असं शास्त्रीय त्याचा दृष्टिकोन आहे आणि हे करणं महत्त्वाचं. त्याच्यापेक्षा जर आपण झालं जास्त त्याच्यापासून मासे काढले तर त्याचा परिणाम पुढील वर्षाच्या मत्स्योत्पादन होत असतो. आणि हा सध्या आपल्याला दिसून येतो का बऱ्याच प्रकारचे जे मासे आहेत त्याचा तुम्ही बघत असेल की पापलेट जर महत्त्वाचं होतं की पहिलं मोठ्या प्रकारचे पापलेट मिळायचे, पाहिजे त्या प्रमाणात स्वस्त मिळायचे, पण त्याचा मत्स्यसाठाच आपण अधिकाधिक केला आहे. काही प्रमाणात ते छोटे मासे मानले जाते आणि प्रत्येक माशासाठी असा एक नियम आहे, शास्त्रीय नियम, की त्याला एकदा तरी त्याला त्याची बिल्ल अंडी टाकायचं आपण संधी दिली पाहिजे की जेणेकरून त्याचं मत्स्योत्पादन नैसर्गिकता होऊन ना ते पुढील पिढीसाठी होऊ शकतं. पण हे बऱ्याच वेळा होत नाही की मच्छीमार आणि ह्याचं व्यवस्थापन करण्यासाठी मासेमारी बंदी, पावसाळी मासेमारी बंदी कालावधी हा केला जातो. हा सध्या 1 जून ते 31 जुलैपर्यंत अंमलात आणला जातो. हा केंद्र शासनाचा सुद्धा आपलं जे मासेमारी क्षेत्र आहे ते 12 सागरी मैलापर्यंत आणि 12 सागरी मैलाच्या पुढे 200 सागरी मैलापर्यंत केंद्र शासनाचा. पण हे दोन्ही ठिकाणी सुद्धा आणि पूर्ण पश्चिम किनाऱ्यावर, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती हा एक समान असावा असं करून ना ती 1 जून ते 31 जुलैपर्यंत. यापूर्वी आपण मच्छीमार आमचे खूप भाविक असतात, ते जोपर्यंत नारळीपणा होत नाही नारळाला नारळ अर्पण करून समुद्रात शांत हो आणि आम्हाला जे मासेमारीचं पुढचं मासेमारी हंगाम आहे तो चांगल्या पद्धतीने आणि सुरक्षित व्हावा ही भावना करून करत होतो. पण आता प्रत्येकाचं हे व्यावसायिक झालेलं आहे. आपण नारळी पौर्णिमा पण थांबवतो, पण दुसऱ्या राज्यात ते त्यांना नारळी पौर्णिमा नाही आहे, मग ते येत राहतात आपल्या क्षेत्रामध्ये. आपल्या राज्यातली मासेमारी बंदी कालावधी आपण नारळी पौर्णिमा पण करतो, पण ते 1 ऑगस्टला त्यांची मासेमारी सुरू होते आणि ते आपल्या क्षेत्रात, म्हणून ते एक समान केंद्र शासनाने ती बंदी लागू केली. आणि याचं दुसरं मी सांगेन की दुसरं कारण म्हणजे त्यावेळेला बीजोत्पादनाचा आणि माशाचा अंडी टाकायचा प्रजनन काळ असतो आणि पिल्लांची वाढ होत असतं, चांगल्या प्रकारचं ते नैसर्गिक खाद्य तयार होतं आणि त्याशिवाय मच्छीमारांचं जीवितहानी सुद्धा होऊ नये हा त्यामागचा एक मुख्य उद्देश असतो. सर, आपण खूप छान सांगितलं की हा जो पावसाळा आहे त्यामध्ये प्रजननाचा काळ असतो माशांचा आणि तेव्हा त्यांना डिस्टर्ब करणं योग्य नाही. जर आपल्याला खरंच मत्स्य व्यवसाय वाढवायचा असेल, समुद्राला मत्स्य साठा आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्याला या काळामध्ये बंदी ठेवली पाहिजे. आपण सुद्धा आपले स्वतःला निर्बंध घातले पाहिजे की मी जाणार नाही मासेमारी करायला. आणि सरांनी सांगितलंय की 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत साधारणतः 61 दिवसाचा 2 महिन्याचा कालावधी आहे, तेव्हा थोडंसं आपण हे पाळणं गरजेचं आहे. सर, एक फोन आलेला आहे बीडवरून. श्रीकृष्ण जोशी काय विचारू इच्छितात? विचारा. हा विचारा. जोशी साहेब विचारा. आवाज येतोय, विचारा. आम्ही जोशी बोलतोय. तर माझी पेणमध्ये टीव्हीचा आवाज कमी करून प्रश्न सलग विचारा. हो बोलतोय. 15 गुंठे जागा आहे. 15 गुंठे. तर मला तिथं मच्छी हेच करायचंय, मच्छीचं. माझी बोरिंग पण आहे, विहीर पण आहे, पाणी सुद्धा आहे भरपूर गोड्या पाण्यामध्ये. गोड्या पाण्यामध्ये छोटासा तलाव करून आपल्याला पाणी साठवून त्याच्यामध्ये आपल्याला मत्स्य व्यवसाय करायचा आहे. तर आता आपण कोणत्या प्रकार तुम्ही सांगताल तसं ना, का मी नवीन आहे. हो मला काहीच माहित नाही. बरोबर आहे. प्रश्न सर त्यांना थोडक्यात म्हटलं की साधारणतः जागा खूप कमी आहे, 15 गुंठे, पण त्यांना मत्स्य व्यवसाय करायचा आणि गोड्या पाण्यातच मत्स्य व्यवसाय करायचा भूजलावरचा. तर मला असं वाटतं की साधारणतः जोशी सरांना हा प्रश्न विचारायचा होता की कोणत्या प्रकारचे माशांचं संगोपन करता येईल, बीज कुठे मिळेल, बोटुकुली कुठे मिळेल, अशा अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आता असणार, कारण ते नव्याने या व्यवसायात पडू इच्छितात. पेनमध्ये जोशी साहेब, पेनमध्ये तुमची 15 गुंठे जागा आहे, अत्यंत चांगली जागा आहे, बोरवेल पण आहे, चांगली जागा आहे. यासाठी तुम्ही कमीत कमी 100 बाय 50 मीटरचे पॉन्ड खोदकाम करून घ्या. 1.5 मीटर खोली ठेवा त्यांना. आणि सुरुवातीला तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर त्या आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली येथे आमचं मत्स्यबीज केंद्र आहे. तिथे तुम्हाला मत्स्य जिरे उपलब्ध होईल. आता सीझन पण चालू आहे, जून ते ऑगस्टपर्यंत. तुम्ही प्रथम ते जर खड्डे तयार असतील तर तुम्ही ते मत्स्य जिरे घेऊन जा, त्याची वाढ करा, बोटुकलीपर्यंत तयार करा. आणि ह्या रायगड जिल्ह्यामध्ये पेन, पनवेल पुढे खूप डिमांड आहे
रोहू, कटला आणि मृगलची, जर ते बोटुकली विकून तुम्ही जरी सुरुवात केली तर तुम्हाला प्रथम वर्षीच तुमचे खोदकामाचे पैसे सुद्धा निघून जातील. कारण बोटुकलीचा दर 600 रुपये प्रति हजार आहे आणि आमच्या मत्स्यजिरेचा दर आहे 1,500 प्रति लाख. तर 1,500 प्रति लाखाचे मत्स्यजिरे आणलेत तर त्यापासून चांगली बोटुकली तयार होईल आणि तुम्हाला प्रथम वर्षीच फायदा होईल. त्यामुळे आणि शासनाच्या कडून तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे असेल किंवा कसं करायचं, काय करायचं, आमचं रायगडमध्ये सहाय्यक मत्स्य विकास अधिकारीचं कार्यालय आहे, तिथे जाऊन त्यांची भेट घ्या. ते सर्व मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा देतील. ते ह्याबाबत तुम्ही चांगलं काम करू शकता. सर, आता त्यांनी जे विचारलंय जोशी सरांनी पेडून प्रश्न, तर हे जे 15 गुंठ्यामध्ये क्षेत्रामध्ये त्यांना ते तळ करायचं आहे, हो, तर प्लास्टिक लायनर पण प्लास्टिक लायनिंगची गरज नाही सर. बरं, हा, कारण पेन ह्या भागात, पेन पनवेल या भागात एवढे काय म्हणजे सिपेज होत नाही, म्हणजे पाणी निघून म्हणजे प्लास्टिक लायनिंग जाण्याचा शिवाय सुद्धा ते करू शकतात. एक फोन आलेला आहे, बराच वेळ झालेला आहे. अहमदनगरहून आसिफ पठाण काय विचारू इच्छितात? विचारा आसिफजी. हा, हॅलो सर. हा, विचारा. मला ते खाऱ्या पाण्यामध्ये आपण कोणते मत्स्य व्हरायटी आपण घेऊ शकतो ते विचारायचं होतं. खाऱ्या पाण्यात वाढणारे माशांची जाती. खाऱ्या पाण्यामध्ये? हो. खाऱ्यामध्ये म्हणजे कल्चर करण्यासाठी तुम्हाला? हो. हा, खाऱ्या पाण्यामध्ये सर 2 व्हरायटी आहे. एक आपण टायगर कोलंबी बोलतो. खाऱ्या पाण्यामध्ये जे निमखारे पाणी असतं, समुद्र आणि जिथं खाडी येते त्याला आपण निमखारी बोलतो, की त्याची सॅलिनिटी कमी असते, 5 ते 10 PPT सॅलिनिटी येते. अशा ठिकाणी आपण मत्स्यबीज संवर्धन करू शकतो. पण याच्यासाठी 2 गोष्टी आहेत. एक तर खजरी मासा असतो, एक जिताडा असतो आणि एक कोलंबी टायगर प्रॉन बोलतो आपण. तर ह्या 3 गोष्टीचं आपण संवर्धन करू शकतो. ह्याच्यासाठी तुम्हाला जर संवर्धन करायची इच्छा असेल तर आमचे जे कोकण किनारपट्टीचे अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, हे पालघर आहे, ठाणा आहे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, इथं तुम्हाला प्रशिक्षण पण मिळू शकतं आणि याचं प्रशिक्षण घेऊन तुम्ही हे चांगल्या पद्धतीने संवर्धन करू शकतात खाऱ्या पाण्याचं. असे भाई, खरं बघितलं तर हा व्यवसाय खरंच खूप फायदेशीर आहे. पण प्रशिक्षण घेऊन ज्ञानसंपादन करून जर आपण केला तर नक्की फायदा होऊ शकतो, नुकसान आपण कमी करू शकतो. त्यामुळे पहिले ज्ञानसंपादन करणं गरजेचं आहे. मंडळी, कुठेही जाऊ नका, आपण छोटीशी घेतोय विश्रांती. आपल्या अवतीभोवती असलेले जे ज्वलंत विषय आहेत ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. यंग तरंग प्रसारण दर शनिवारी सायंकाळी 7:15 वाजता आणि दर रविवारी सकाळी 10 वाजता. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपण कृषी दर्शनमध्ये आज चर्चेसाठी विषय निवडला आहे मत्स्य तलावातील मत्स्य बोटुकली बीज निर्मिती आणि साठवण असा विषय निवडला आहे. आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत श्रीयुत राजेंद्र जाधव सर, सहायुक्त आहेत मत्स्य व्यवसाय भूजल महाराष्ट्र राज्य. आणि त्यानंतर आपल्यासोबत दुसरे तज्ज्ञ आहेत श्रीयुत व्ही नाईक सर, सहायुक्त आहेत मत्स्य व्यवसाय सागरी महाराष्ट्र राज्य. असे दोन्ही महानुभव तज्ज्ञ आज आपल्यासोबत आहेत. सर, एक मला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आपण बोटुकलीचा सारखा उल्लेख करतोय. सर, आता बोटुकली आपण तलावात सोडली आणि आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे, तर त्यासाठी जो मत्स्य व्यावसायिक आहे त्यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींकडे खास लक्ष दिलं पाहिजे? तलावाचं आकारमान बघितलं तर जवळजवळ 20 हेक्टरच्या वरती असते. काही तलाव तर 600, 700, 1000 हेक्टर असतात. तर हे तलावाचा पसारा खूप मोठा असतो आणि त्याच्यात प्रत्येकाचं जीवन चालू असतं. प्रत्येक माशाचे व्हरायटी ऑफ फिश तिथे असतात. आपण कल्चरेबल जे फिश आहेत, रोहू, कटला, मृगल आणि सिप्रिनस, हे टाकताना जर आपण छोटे पिल्लं टाकले तर छोट्या पिल्लाचा सर्वायवल रेट खूप कमी असतो. आणि छोटे पिल्लं टाकले की त्यांना जास्त वेगाने स्विमिंग करता नाहीत, पोहता नाहीत. म्हणून मोठ्या आकाराचे जे 5 mm आकाराचे बोटुकली आपण घेतलं तर त्यांचं सर्वायवल रेट असते ते त्या निसर्गाशी, म्हणजे तलावाच्या निसर्गाशी सामावून घेऊ शकतात. कोण प्रिडेटर असेल त्यांना खाणारं, त्यांच्यापासून पळू शकतात. आणि त्यांना खाद्य उपलब्ध, म्हणजे खाद्य मिळण्यासाठी पण पाण्यामध्ये मारामारी असते. तर ते बोटुकली असते ते सक्षम असतात खाद्य मिळवण्यासाठी. त्यामुळे ते खाद्य पण मिळवू शकतात आणि त्यांची वाढ होऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टीसाठी फोन घेऊया. हा, घ्या ना. अलिबागहून सुरेश माळी काय विचारू इच्छितात? विचारा. हॅलो. हा, सुरेश, आवाज येतोय, विचारा. हॅलो, विचारा, आवाज येतोय, मी विचारा. सुरेश माळी बोलतोय अलिबागवरून. विचारा. माझं अर्धा एकर मध्ये तलाव आहे, मी खोदलेलं आहे. तर गोड्या पाण्याचं की खाऱ्या पाण्याचं? गोड्या पाण्याचं. हा, बोला. मला ते रोहू, मृगल, कटला मी टाकतो, पण त्याला खाद्य काय द्यायचं ते मला जरा सांगा. बरं, म्हणजे प्रश्न कळलाय, आपण फोन ठेवू शकता. काय सांगा? मत्स्य बीजाचं तुम्ही कुठच्या स्टेजला घेता, म्हणजे मत्स्य बीज घेता की बोटुकली घेता याच्यावर अवलंबून असतं. मत्स्य बीज घेतला असेल तर नॅचरल फायटोप्लांक्टन आणि झूओप्लांक्टन
प्लवंग तयार करतो आपण, ते त्याचं उत्पन्न घेण्यासाठी आपण शेंगदाणा पेंड वगैरे वापरतो. परंतु जर तुम्हाला टुकलीपासून पुढे जायचं असेल तर आता राज्यामध्ये पॅलेटेड फीड मिळतं, तयार पॅलेटेड मिळतं. ते पॅलेटेड फीड तुम्ही जसे वाढ होईल, कारण सुरुवातीला प्रोटीन माशांना जास्त लागतं, तर अशा वेळी तुम्ही पॅलेटेड फीडची मात्रा जास्त द्या. आपल्याला FSI रेट आहे 1.5, म्हणजे 1 किलोचा मासा बनवायला आपल्याला 1.5 किलो खाद्य लागतं. तर त्यासाठी तुम्ही पॅलेटेड फीड बाजारात सगळीकडे उपलब्ध आहे. पॅलेटेड फीड वापरून बघा, तुमचं नक्कीच मत्स्य उत्पादन वाढेल. आणि यासाठी तुम्ही जास्तीत जास्त काळजी घ्या. रोज तुमच्या पाण्याची किंवा आठवड्यातून एकदा पाण्याची क्वालिटी चेक करा, ऑक्सिजन बघा, कार्बन डायऑक्साईड बघा, फॉस्फेट बघा. हे सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही पॅलेटेड फीड टाकू शकता. आणि जे पॅलेटेड फीड खाली पडत नाही याचा विचार करा. पॅलेटेड फीड फक्त तरंगणारच घ्या, म्हणजे ते मासे सगळे येऊन वरच्यावर खाऊन जातील आणि तुमचं पॅलेटेड फीड पूर्णपणे युटिलाइज होऊन मासा तुमचा चांगल्या पद्धतीने वाढेल. सर, नाईक सर, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण जेव्हा सागराचा विचार करतो आणि मत्स्य व्यवसायाचा विचार करतो, जे मच्छीमार बांधव आहे त्यांचा विचार करतो, तर सगळ्यात महत्त्वाची येते सुरक्षा. आता ही सुरक्षा आणि आपल्या विभागाच्या योजना याविषयी काय सांगता येईल दर्शकांना? नक्कीच चांगली सुरक्षा म्हणजे जे मच्छीमार आपल्या मासेमारीसाठी त्यांची सुरक्षा करण्यासाठी आपले सगळे सुरक्षा यंत्रणा असते. हो, पण ते सुरक्षा यंत्रणा आपलं स्वतःची ओळख तिकडे करून देण्यासाठी ही खूपच तेवढीच महत्त्वाची आहे. कारण की झालेली जी घटना आहे ती पुन्हा होऊ नये, टाळावी आणि त्यापासून उपाययोजना करण्यासाठी मग केंद्र शासनाने काय केलं की जे मच्छीमार आहेत पण संपूर्ण देशाच्या किनारपट्टीवर मच्छीमारांसाठी त्यांनी बायोमेट्रिक कार्ड म्हणजे ओळखपत्र मच्छीमारांना देण्यासाठी एक योजना राबवली. ते सगळं आपल्याला मुक्त कुठल्याही प्रकारचं त्याकरता शुल्क आकार जाणार नाही, मोफत देण्यात आली. आणि ही योजना आपण यापूर्वी 3 ते 4 वेळा आपल्या राज्यामध्ये पण केलेली आहे, आपल्या दारी आहे. आणि आत्ता सध्या आपण शासनामार्फत केंद्र शासनामार्फत हा मॉप ऑफ ऑपरेशन म्हणजे शेवटचा हा प्रयत्न की जे उर्वरित मच्छीमार राहिलेले आहेत सागरी किनाऱ्यावरील जे खलाशी आहेत, समुद्रात जातात, त्यांना ओळखपत्र देण्यासाठी हे मॉप ऑफ ऑपरेशन आपण चालू केलेलं आहे 20 तारखेपासून. आणि तो प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयामध्ये इव्हन तालुका ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी मच्छीमारांची संस्था आहेत, मच्छीमारांची जास्त वस्ती आहे, खलाशी आहेत, त्या ठिकाणी आपण तिकडे घेऊन जातो. जसे आधार कार्डचं जसं फोटो, त्याचे हाताचे ठसे घेतले जातात, तसे आपण करण्यासाठी विशेष मोहीम राबवलेली आहे. आणि ती साधं चालू केली आहे. कारण आता मच्छीमार आपल्याला कुठलाही मच्छीमार बंधू हा समुद्रात हा किनाऱ्यावरच आता आहे, उपलब्ध आहे. आणि त्याकरता ही मोठी मोहीम मत्स्य विभागामार्फत केलेली आहे आणि त्याचा लाभ नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे. 31 जुलै म्हणजे मासेमारी पुढच्या मासेमारी हंगामात सुरू होणार 1 ऑगस्टपूर्वी, त्यापूर्वी आपल्या ह्या सर्व स्वतःचा जर फॉर्म यापूर्वी भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या. आणि त्याकरता बायोमेट्रिक्स म्हणजे आपले ओळखपत्रासाठी जे आवश्यक आहे तुमचा फोटो काढून घ्या, फिंगरप्रिंट्स काढून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला ते बायोमेट्रिक कार्ड तुम्हाला ओळखपत्र असणं अत्यंत सर आवश्यक आहे. बऱ्याच वेळा मच्छीमार आपले सागरी समुद्रात खूप खोलवर जातात, तर गायब होतात, घरी परतत नाही. आणि बऱ्याच वेळा आपण अनेक पेपरमध्ये घटना ऐकतो आणि मग मासेमारांचे जो मच्छीमार आपला बांधव आहे त्याचे खूप हाल होतात कुठे सापडला गेला तो. तर ही ओळख असणं अत्यंत आवश्यक आहे. सर, एक फोन येतोय सोलापूरून. अमोल ढेरे काय विचारू इच्छितात? विचारा अमोलजी. हॅलो. हा, विचारा. बोला. हॅलो, मी अमोल ढेरे बोलतोय सोलापूरहून. हा, विचार. हा, 44/44 गोड्या पाण्याचं शेततलाव आहे. त्याच्यामध्ये मत्स्यबीज होते, रोह, कटला आणि मिरगल ही जातीचे मत्स्यबीज मी उजनी केंद्रावरून आणले होते. परंतु ते हॅलो. हा, बोला ना, ऐकतोय. हा, त्याचे पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नव्हती. मल्चिंग नसल्यामुळे त्या तळ्यामध्ये कागद टाकलेला, कागदामध्ये पाणी भरून आपण मत्स्यबीज केलं होतं. परंतु प्लास्टिक लाइनिंग केलंय का तुम्ही? सर विचारतात आहे प्लास्टिक लाइनिंग केलाय का आपण? हा, प्लास्टिकचा टँक आहे 44 मीटर बाय 44. बरं, शेततळ केलाय, प्रॉपर शेततळ केलाय आणि त्यात रोहू, कटला आणि मृगलचं आपण बीज सोडलं. हो सर, वाढ होत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. वाढ होत नाही अपेक्षित. कारण का त्यांनी जे तलाव खोदकाम केलेलं आहे त्याला नॅचरल फिडिंग जे असतं खालून, जे जमिनीतून मिळतं, ज्याच्यापासून प्लँक्टॉन तयार होतो, तो प्लवंग त्यांना मिळाला नसेल, त्यामुळं त्याच्या वाढीवर परिणाम होतो. कारण प्लास्टिक लाईनमुळं ते खालून येणारं अडतं, सूर्यप्रकाश पडून त्याचं जे NPK वाढतं ते मिळत नाही त्यांना. त्यामुळं त्यांना माझं सजेशन असेल
की तुम्ही पॅलेटेड फीड विकत घ्या बाजारात उपलब्ध असलेले, किंवा शेंगदाण्याची पेंड घ्या. ती शेंगदाणा पेंड रेग्युलर टाकत जा किंवा पॅलेटेड फीड टाकलं तर तुम्हाला नक्की वाढ होईल आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होऊन तुम्हाला चांगले पैसे मिळतील. नाईक सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हा आपण सागराचा विचार करतो, समुद्राचा विचार करतो, तेव्हा नौदल तिथे कार्यरत असतं, तटरक्षक दल तिथे कार्यरत असतं, सागरी पोलीस तिथे कार्यरत असतात आणि आपले मच्छीमार बांधव सुद्धा मच्छीमारी करत असतात. तर या दोघांनाही एकमेकांकडून काही अपेक्षा असतात का सहकार्याच्या? नक्कीच. समुद्रात जेव्हा जात असतो तेव्हा मच्छीमारांचं जीवन हे असुरक्षित असते. जसं आपण जमिनीवर असतो तशा प्रकारे समुद्राचा भाग संपूर्ण चारी बाजूला समुद्र असतो आणि फक्त आपली एक नौका असते आणि त्याच्यावरच आपण जे काही मासेमारीसाठी जो काळ घालवत असतो. तर त्याकरता नौदल किंवा तटरक्षक दल हे मच्छीमारांची नक्कीच मदतीसाठी असतात. त्यांची सुरक्षितता हे समुद्रात असताना त्यांचे कोणापासून संरक्षण करणं, एखादी दुर्घटना घडली तर आपण त्यांना जर दुर्जून कळवलं की ह्या ठिकाणची ही नौका संकटात आहे, तर त्यावेळेला सुद्धा ती नौदल आणि तटरक्षक दल त्यांना मदतीसाठी देतात. आणि त्या बदली आपली सुरक्षा दल हे जे यंत्रणा आहे, साधारणतः सागरी आपली जे 12 सागरी मैलापर्यंतची आपली सागरी हद्द आहे राज्याची, त्यापर्यंत 5 मैलापर्यंत सागरी मैलापर्यंत आपली सागरी पोलीस दल हे कार्यरत असतात आहे. त्याच्या पुढे 12 सागरी मैलापर्यंत तटरक्षक दल आणि त्याच्या पुढे 200 सागरी मैलापर्यंत जे आपले एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन हे नौदल पाहत असतं. आणि ते त्यांची सुरक्षितता, देशाची सुरक्षितता आणि त्याबरोबर जे मासेमार असतात त्यांची सुरक्षितता बघत असतात. आणि त्यांच्याकडनं अपेक्षा हेच असतं का त्या ठिकाणी एखादी जर घटना, प्रत्येक ते संपूर्ण जो भाग आहे आपल्याकडचं, समजा मासेमारीचं क्षेत्र समजा 1,11,000 स्क्वेअर किलोमीटर आहे, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ते नौदल किंवा तटरक्षक ते जाऊ शकत नाही. पण मच्छीमार हा नक्कीच आपला हा त्या क्षेत्रामधला, सागरी क्षेत्रातला कान आणि डोळे म्हणून ते आपल्या मच्छीमाराकडे करतात. त्यांच्याकडे एखादी जर अशी काही एक घटना किंवा एखादं अघटित घडणं, एखादी अपरिचित नौका जे नेहमी तुमच्या माहिती असते की नेहमी मासेमारीसाठी त्याचपेक्षा व्यक्ती असतात, ते त्यांच्याकडनं ते आपण हे तर आपण माहिती देतच असतो. सर, एक फोन घेऊया. वाशिमवरून बालाजी कोल्हे काय विचारू इच्छितात? विचारा सर. मला बोला बालाजी, विचारा. हॅलो, विचारा, आवाज येतो, विचारा. सर, माझ्या शेतामध्ये शेततळ आहे, तर त्याच्यामध्ये गोड्या पाण्याचं आहे, पण त्याच्यामध्ये ना माशाला व्यतिरिक्त आपल्या त्यांच्या अंतरल्या आतमधून खाण्यासाठी काही टाकावं लागेल का वरून चांगले मासे उत्पादन खाण्यासाठी? सर, मला असं वाटतं की शेततळ्याचं आत्ताच सरांनी उत्तर दिलेलं आहे की आपल्याला खाद्य वरून टाकावं लागेल. कारण आपल्याला जर वाटतं की माशाचं जे अपेक्षित वजन आहे आपल्याला वाटतं की वाढलं पाहिजे आणि त्यातून चांगला व्यवसाय निर्माण झाला पाहिजे, तर आपल्याला खाद्याची काळजी घ्यायला पाहिजे. की गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय केला आहे, पण खाद्य द्यायचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो ते नेमकं कुठलं खाद्य द्यायला पाहिजे जे योग्य असेल, ज्यामुळे जे माशांचं जे वजन आहे ते लवकर वाढेल आणि त्याचं विपणन त्यांना नंतर लवकर करता येईल, सुलभ होईल, काय सांगता येईल? मत्स्य शेततळी जे तुम्ही केलेले आहेत ते पाण्याचा साठा तुम्हाला मिळावा यासाठी केलेले आहेत, परंतु पूरक व्यवसाय म्हणून हा मत्स्य व्यवसाय तुम्ही बोटुकली टाकलेली आहे. तर बोटुकली टाकताना सशक्त अशी बोटुकली घ्या. उजनी डॅम तुम्हाला जवळ आहे, उजनी मत्स्यबीज केंद्र, तिथून घ्या. परंतु मत्स्यबीज टाकल्यानंतर जे तुम्ही खाद्य देतात, कारण ते तुमची प्लास्टिक लाईन असल्यामुळे खाद्य निर्मिती होत नाही, म्हणून तुम्ही एक तर शेंगदाणा पेंट सुरुवातीला चालू करा. त्याच्यानंतर एक प्रोटीनेटेड फूड येतं, जे पॅलेटेड फूड बोलतो आपण. ते वाया पण नाही जात, खाली पण नाही जात, वरच्यावर तरंगतं आणि मासे होऊन ते खातात. आणि हे खात असलेले जेव्हा पॅलेटेड फूड, याच्या नोंदी घ्या तुम्ही, किती फूड तुम्हाला कन्झ्युम होतं मासे, आणि तेवढ्या प्रमाणातच तुम्ही फीड द्या. सुरुवातीला प्रोटीन जास्त लागतं माशांना, त्यामुळं ते फूड जास्त देत जा आणि नंतर हळूहळू कमी करत जा. त्यामुळे तुम्हाला बजेटमध्ये बसेल. म्हणजे तुमचा खाद्यावरचा खर्च आणि मासे विक्रीपासून मिळालेला याच्यात ताळमेळ राहील आणि तुम्ही खाद्यावर नियंत्रण करून ते खाद्य द्या. आणि हे पॅलेटेड फूड सगळ्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. जर याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला नजीकच्या आमच्या सहाय्यक आयुक्त मत्स्य विभागात जा, तिथे ट्रेनिंग घ्या याच्याबद्दल, खाद्य कसं टाकायचं, कुठच्या पद्धतीने टाकायचं. कारण जास्तीत जास्त प्रोटीनेटेड खाद्य दिल्याशिवाय माशाची वाढ होत नाही. त्यामुळं प्रोटीनेटेड खाद्याचा उपयोग करा आणि ते पण पॅलेटेड फूड वापरा की ते युटिलाइज होतं आणि खाली जात नाही, वाया जात. सर, एक फोन घेऊया. सांगलीवरून धोंडीराम कदम काय विचारू इच्छितात? विचारा. हा, कदम साहेब बोला. हा, मी बोलतोय. काय पाहिजे?
तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कदम साहेब? माझा गोड्या पाण्यातला एक शेत तलाव केलाय 100 बाय 100चा. अरे वा, चांगलं आहे. बोला. हा बोला, प्रश्न विचारा. कुठली जात आपण म्हणजे सोडावी? आपण मत्स्य व्यवसायात नवीन पडतोय. हो ठीक आहे, प्रश्न कळलाय आपला. फोन ठेवू शकता आपण. सर काय सांगताय? हां, तुम्ही सांगली येथे केलेलं आहे, अत्यंत चांगली गोष्ट आहे. खोदकाम करून केलं असेल तर अतिउत्तम आहे. ह्या वर्षी तुम्हाला जर खोदकाम तळी तयार असेल तर आमच्या पुणे येथील हडपसर मत्स्यबीज केंद्रात मत्स्यजिरे उपलब्ध आहे. ते मत्स्यजिरे 1,500 रुपयाला लाख रुपये मिळतात. ते घेऊन या आणि ते संवर्धन करा, त्यांच्या बोटुकली करा आणि शासनामार्फत आम्ही सर्व प्रकारचे तुम्हाला प्रशिक्षण आणि काय तांत्रिक बाबी असतील ते आम्ही सर्व सांगू. सांगलीमध्ये आमचे सुर्वे म्हणून आहेत आयुक्त, सहाय्यक आयुक्त, त्यांना पण तुम्ही संपर्क साधू शकता. परंतु ह्यामध्ये रोहू, कटला, मृगल आणि सिप्रिनस जातीचे मासे बोटुकली स्वरूपात साठवणूक करा किंवा अगोदरचा धंदा पण करू शकता मत्स्यजिरेपासून बोटुकली. आणि ते बोटुकली जरी तुम्ही ह्या 3 महिन्यात विक्री केली तर तुम्हाला चांगला नफा होईल आणि यासाठी शासन सर्व स्तरीने तुम्हाला मदत करू शकतो. नाही सर, एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये हा प्रश्न आला की जेव्हा हे आपले मच्छीमार बांधव समुद्रात मच्छीमारीसाठी जातात ते किती गेले आणि किती परत आले? कारण बऱ्याच वेळा काही मत्स्यमारी करणारे जे मच्छीमार बांधव आहेत ते गायब होतात, ते परत येत नाहीत आणि जो कुटुंब असतं त्यांचे मग खूप हाल होतात. तर अशा परिस्थितीमध्ये याची काही नोंद किंवा टोकन की इतके लोक किंवा पास किंवा इतके लोक गेले आणि इतके लोक परत आले हे आपल्याला कळू शकेल असं काही आहे आपल्याकडे सिस्टीम? सुरू केलेली आहे आपण. त्याकरता टोकन सिस्टीम आपण म्हटलं ते बरोबर आहे की आपल्याकडे साधारणतः 173 मासे उतरवणे केंद्र आहेत. त्यापैकी संपूर्ण किनारा पकडला तर आपण 720 किलोमीटरवरती, तर नौदलाने साधारण 525 अशा काही लँडिंग पॉईंट सांगितले आहे की ज्या ठिकाणी अशा एखाद्या दहशतवादी हवा होऊ शकतो. तर त्यापैकी साधारणतः 91 असे ज्या लँडिंग पॉईंट्स आहेत ह्याच्यावरती आपण टोकन सिस्टीम द्यायची पद्धत चालू केलेली आहे. या टोकन सिस्टीममध्ये म्हणजे त्या केंद्रावरून ज्या नौका जातात त्याची नोंद घेतली जाते, ती कधी गेली आणि कधी परत आली. थोडक्यात आपल्याकडे नोंद असते आणि आपण त्यांना टोकन देतो, म्हणजे आपल्याला कळतं किती गेले आणि किती परत आले. एखादा जर काही अपघात घडला तरी कळू शकतो. सर, आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. आपल्याला काहीतरी आवाहन दर्शकांना करायचं होतं, थोडक्यात काय सांगताय? मला आव्हान असं करायचं की आमचे राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी यावेळी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उत्पादन वाढीसाठी व नील क्रांती घडून आणण्यासाठी उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि त्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण जे मत्स्यजिरे तयार करतो ते प्रत्येक 0 ते 5 हेक्टर तलावांनी ते घेऊन जावे आणि त्याचे मत्स्य बोटुकली विकून विक्री करावी. म्हणजे जास्तीत जास्त मत्स्य बोटुकली तलावात साठवणूक केल्यावर मत्स्य उत्पादन वाढेल व एक मोठी नील क्रांती होईल आणि मच्छीमार बांधवांचा फायदा होईल. याचा फायदाच होईल आणि याचे जे तांत्रिक सल्ले पाहिजे असतील तर आमच्या कार्यालयाकडून घेण्यात येईल. आपल्या सूचनांची आम्ही नेहमी वाट बघत असतो. तर आमचा पत्ता आम्ही स्क्रीनवर आपल्याला दाखवत आहे. पत्र लिहून आम्हाला जरूर कळवा, आपल्या सूचना कळवा. पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आणि आपण ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आमच्याशी संपर्क साधू शकता. ईमेल आयडी खाली दिलेले आहेत, कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com आणि कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की हा कार्यक्रम जर आपण मिस केला असेल तर पोर्टलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता, संपर्कात राहू शकता आणि आमच्या कार्यक्रमाची वेळोवेळी आपल्याला माहिती या माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये प्रचंड मोठा समुद्रकिनारा आपल्याला लाभला आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायासाठी आपल्याला खूप वाव आहे. पण मत्स्य व्यवसाय करताना आपल्याला शासन आपल्या पाठीशी आहे, हे विभाग आपल्या पाठीशी आहे. सागरी असो किंवा भूजलावरचं असो, आपल्याला याविषयीचं ज्ञान संपादन करणं गरजेचं आहे आणि नेमक्या योजना काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे या विषयातल्या, या विभागातले जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्कात असणं आपण गरजेचं आहे. सर, आपण इथे आलात अत्यंत सोप्या साध्या भाषेमध्ये आमचे मच्छीमार बांधव जे आहेत, मत्स्य व्यवसायातले जे लोक, त्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.